आषाढी यात्रा 9 दिवसावर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. दर्शन बारीची रांग पत्रा शेडपर्यंत जाऊन पोहोचली असून दर्शन बारीत सुमारे 15 ते 16 तासांचा अवधी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी लागत असल्याचे समजते. असे असताना एका खासदाराचा पीए फोन करून पंढरपूरच्या अधिकारी आणि अध्यक्षांना सांगून आपली सर्व लोक व्हीआयपी दर्शनसाठी सोडत असल्याचा आरोप समाजसेविका दुर्गाताई माने यांनी केला आहे. तुम्ही कुठला वशील लावला, आमदारचा का खासदारचा? यांनी आप्पा बारलेचा लावलाय. मुलगी मुलाकाला दिलेली त्यांच्या? होय होय, मग घरातलेच की त्यांच्या? कोणाचा? माझा का? आमच्या भावाचे मित्रच आहेत. तुम्हाला किती सोडतो म्हणले? 5 का 4? सोडते मी. तुम्ही सोडा दोघींना. आधी त्यांनी सोडू द्या, तुमच्या चौघी सोडते मी. बर बर, एवढं म्हणलं. किती जणी आहे सगळ्या? आम्ही ना 3, 4, 5, 6 जणी. 6 जणी. 2 सोडा, मग बघू. चालते. आधी तुम्हाला सोडते. आप्पांना फोन करा. आई आप्पाची ओळख आमची पण. हा, पीए फोन करणार. पीए केलाय ना? फोन केलाय. कुणाच्या? श्रीरंगाप्पा बारण्यांच्या पीए. त्यांना सोडा म्हणा. व्हीआयपी सगळ्याला सोडतात म्हणल्यावर सोडत्या. मी सौ दुर्गाताई सचिन माने, पंढरपूरची समाजसेविका आहे. मला कोळेची रणरागी म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ 15 वर्ष झालं मी पंढरपूरमध्ये कार्य करत आहे. ही माझी जन्मभूमी आहे. माझी जन्मभूमी वाळवंट ही माझी चंद्रभागामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. नामदेव पायरीवरती लहानाचं मोठं झालेलं आहे. या भूमीतली मी एक कन्या आहे आणि 18 पकड जाती घेऊन चालणारी मी एक रणरागिणी आहे. तर माझी सर्व समाजाला आणि संघटना पक्ष असं सगळ्यांना एक विनंती आहे, व्हीआयपी दर्शन शासनाने अधिकारी देऊन की व्हीआयपी दर्शन बंद आहे, मग ते कागदावरच राहिलं का? तर मी इथं आल्यापासून व्हीआयपी दर्शन हे चालू आहे. तुकाराम भवन येथून व्हीआयपी दर्शन चालू आहे. सोत्रे साहेब आणि गहिनाथ हौशेकर महाराज या दोनच्या फोनवर व्हीआयपी दर्शन चालू आहे. काही व्हिडिओ आणि काही रेकॉर्ड माझ्याकडे आहेत आणि माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय मी मैदानात उतरत नाही. माझ्याकडे पुरेपूर प्रूफ आहेत आणि इथं अन्याय होतो. आणि हे बघा, शासनाचा पत्र आहे. हे लोक उपाध्यक्ष या लोकांना व्हीआयपी दर्शनाचं पत्र आहे, नीट बघून घ्या सगळ्यांनी. आज हे पत्र आहे तर कारण माझी इथं बातमी चालू आहे. आज दुर्गाताई मानेची पत्रकार आल्यात. फक्त पुण्यावरून आमचे बंधू मित्र खास पुण्याचे पिंपरी चिंचवडचे माळुंगे आप्पा बारणे साहेब हे खासदार यांच्या काही महिला व काही त्यांची माणसं एका फोन त्यांच्या पीएच्या फोनवरून इथून व्हीआयपी दर्शनाला सोडलेलं आहे. इथून त्यांचं व्हीआयपी दर्शन पास झालं त्यावेळेस त्यांचा एक कर्मचारी येऊन त्यांना नामदेव पायरीपासून आत सोडतो. आतमधून त्यांचं व्हीआयपी दर्शन जातं आणि स्वतः त्या महिलांनी मला तोंडाने सांगितलेलं आहे. त्यांचं रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांचं व्हीआयपी दर्शन कशा पद्धतीचं झालं आणि त्यांच्या 5 महिला व्हीआयपी दर्शनाला सोडल्या. जेव्हा 2 महिला राहिल्या त्यावेळेस त्या महिलांनी मला रिक्वेस्ट केलं की दुर्गाताई, आमच्या ह्यातल्या 2 महिला राहिल्या आहेत, तुम्ही दर्शन घडवून देऊ शकता का? कारण आज हे बारी बघा, पत्रा शेड बघा. आज आळंदी ती पंढरपूर पायी यात्रा करणारी माझे सर्व वारकरी भाविक भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी मी आज मैदानात उतरलेली आहे. मला नाही तर ह्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मला ह्याच्यामध्ये भाग घेण्याचं काही गरजही नव्हती, कारण माझे कोणी येणार नव्हते, जाणार नाही. कारण ज्या वेळेस मी गोपाळपूर रस्त्याला पत्रा शेड मध्ये गेली त्यावेळेस वैरुद्धापासून ती लहान बाळापासून 5 वर्षाच्या आज ती विठ्ठल विठ्ठल करत तिथं बारीला लागलेला आहे ना. आज त्या लोकांना विठ्ठलाचं मुख आणि दर्शन घेण्यासाठी 5-5 दिवस लागतात. मग तुम्ही सांगा, हे व्हीआयपी मोठ्यांसाठी व्हीआयपी दर्शन का? व्हीआयपी दर्शन प्रांतांनी सगळ्यांनी सरकारने बंद केलेला असून तुम्ही व्हीआयपी दर्शन देता. आज मंत्री आमदार आले तर त्यांच्या संघ खंडीभर कार्यकर्ते सोडता आणि माझी माय माऊली बारीतच अडकते. बारीतून येता येता विठ्ठलाचं मुख बघतो. काही जणांना अटॅक येतात, काही जणांना झटके येतात, काही जण तिथंच मृत्युमुखी पडतात. मग ह्याला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार फक्त मी आपले महाराष्ट्राचे. माझी मागणी फक्त एवढीच आहे, आता येईल त्या एकादशीला आपले महाराष्ट्राचे
आज देवेंद्र भाऊ फडणवीस हे आपले मंत्री साहेब आज पूजेसाठी येणार आहेत. तर माझं एक इशारा आहे की या सरकारला आणि या मंदिर समितीचे मनोज सोत्रे साहेब, गहिनाथ हौशीकर महाराजांना सुद्धा माझा इशारा नव्हे तर ही मी करून दाखवण्यातली आहे की ह्या लोकांनी फक्त एवढंच करावं की येईल त्या 2 दिवसात मी इथं नामदेव पायरीपाशी आंदोलन करत आहे. आंदोलन नसेल तर मी आत्मदहन करणार आहे, कारण की माझ्या या सर्व वारकरी भक्तांवरती अन्याय केलेला आहे. जे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायाला फोडही असतो, पायाला धुपो असतो, उपाशी तापाशी घरातली आहे ती कपडे घेऊन 4 भाकरी घेऊन माझी माई माऊली आळंदीच्या पालखीमध्ये सहभाग घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या माझ्या दर्शन घेण्यासाठी येते. आणि आज त्यांच्यावरती खरं तर अन्याय होते. मला खरं वाईट वाटतं की माझ्या वारकरी भक्तांवरती अन्याय केलाय आणि त्या अन्याय दूर करण्यासाठी मी येईल त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मी या पूजेला येऊन देणार नाही. माझ्या संग जेवढे सहकार्य येतील, मला जेवढी साथ देतील तेवढ्यांना घेऊन मी आंदोलन करील. मला नाही कोणी साथ दिली तर ही दुर्गाताई माने एकटी नामदेव पायरीपाशी आंदोलन करून आत्मदहन करील.